सकाळ सकाळ पिल्लूचं हे काय चाललं आहे हे मी पुढे तुम्हाला सांगतेच. तर त्याच्या आधी सकाळी उठल्याच्यानंतर मी आणि पिल्लू असं कोमट पाणी घेत होतो. तर पिल्लूला पाणी तर काय प्यायचं नव्हतं, पण असं आईच्या तांब्यामधून पाणी त्याच्या ग्लासामध्ये घ्यायचं होतं आणि खाली टाकायचं होतं. आणि आज सकाळ सकाळ एवढं धुकं पडलं होतं, म्हणजे आमच्या बाल्कनीमधून गाथा मंदिराचा व्ह्यू दिसतो तोही दिसत नव्हता. आणि पिल्लूचं असं रडणं चालू होतं. तर पिल्लूला मी म्हणत होते पाणी पे, आणि त्याला पाणी नव्हतं पाहिजे, त्याला दूध प्यायचं होतं. म्हणून पिल्लू असं काहीतरी करत होतं. सकाळी उठल्याच त्याने असं चालू केलं होतं. त्याच्यानंतर पिल्लूचे हे बघा दिवसेंदिवस असं काहीतरी चालू झालेलं आहे. म्हणजे त्याला ड्रॉवरमध्ये उभं राहून वरचं सामान काढून घ्यायचं असतंय. आता पिल्लूचं तर हे चालूच राहणार. तर मी त्याच्यानंतर मला इडलीचं बॅटर काढून घ्यायचं होतं, ते काढून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग मी पिल्लूसाठी सेरिलॅक बनवलं होतं, होममेड सेरिलॅक. त्याची रेसिपी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पाठवलेली आहे. आणि इडलीचं पाणी जे उरून राहतं तर ते मी झाडांसाठी वापरत असते. तर इथे मी ते पाणी झाडांना दिलेलं आहे. आणि काल जे मी झाडं आणले होते, रोपटे लावले होते, तर ते काही आज असे दिसत आहेत. त्याच्यानंतर मी पिल्लूसाठी बनवलेलं सेरिलॅक ते एका एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक करून ठेवलं, जेणेकरून ते त्याला महिना